अधिकारी कल्पना केशव उंदीरवाडे यांचा भरदिवसा घडलेला निर्गुण हत्येचा उलगडा गडचिरोली पोलिसांनी 5 दिवसात केला असून या प्रकरणातील आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून त्यांच्याच घरात भाडेकरी म्हणून राहणारा विशाल ईश्वर वाळके वय वर्ष 40 राहणार एटापल्ली असल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। 13 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 2:30 वाजताच्या सुमारास कल्पना उंदीरवाडे आपल्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या। त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने मारून त्यांची हत्या करण्यात आली होती। त्यांच्या भावाने पोलीस उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे दिलेल्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात खुनाची नोंद झाली होती। विशेष बाब म्हणजे आरोपीने कोणताही थेट पुरावा मागे न सोडता गुन्हा केला होता, त्यामुळे ही केस पोलिसांसाठी आव्हान ठरणारी होती। मात्र पोलीस अधीक्षक निलोत्पल व अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 3 विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या नेतृत्वात या पथकांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचून त्याला ताब्यात घेतलाय। अधिक चौकशीमध्ये विशाल वाळके याने गुन्ह्याची कबुली दिली। तो कल्पना उंदीरवाडे यांच्या घरात भाडेकरी म्हणून राहत होता। आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि उसणवारीच्या पैशांनी तो त्रस्त होता, त्यामुळेच त्याने एक चोरीचा कट आखला। परंतु 13 एप्रिल रोजी चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्यानंतर उंदीरवाडे त्याला समोर आल्याने त्याने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली व अंगावरील दागिने घेऊन पसार झाला। या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप करत असून ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच एसडीपीओ सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत सिंग दुलत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड, विजय चव्हाण, दीपक चव्हाण, विशाखा मेत्रे आणि त्यांच्या पथकाने केली। दिनांक 13/4/2025 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास सुयोगनगर हद्दीमध्ये एक सेवानिवृत्त महिला अधिकारी ज्यांचे नाव कल्पना केशव उंदीरवाडे होतं, वय 64 वर्ष, त्यांचे कोणतेही अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने शस्त्राचे मारून त्यांना जीवेठार मारण्यात आला होता आणि सदर गुन्ह्याचे गंभीरता बघून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि मागचे 4 दिवसामध्ये कंटिन्युअस वेगवेगळा पथक तयार करून तपास करून फक्त कोणतेही पुरावा नसताना आणि कोणतेही लीड्स नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि गोपनीय माहितीच्या आधारावर आज त्याच सेवानिवृत्त महिला अधिकारी यांचे भाडेकरू विशाल वाळके यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलं आहे। त्यांचे सखोल विचारपूसमध्ये त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेला आहे आणि त्यांचेवर झालेला कर्जामुळे आणि उसणवारीचे पैसे परत करण्याचे उद्देशाने आणि चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ते सेवानिवृत्त महिला अधिकारी यांना जीवेठार मारले आणि त्यांचे शरीरावर असले 3 सोन्याचे दागिने चोरून नेले होते आणि तेच पैशाने त्यांनी त्यांचे कर्ज परतफेड करण्याचे प्रयत्न केले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ते मागच्या 4 दिवसामध्ये तपास करून गडचिरोली पोलीस दल, स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांना हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आज आरोपीला कोर्टमध्ये पेश करून त्यांचे 5 दिवसाचे पोलीस कोठडी गडचिरोली पोलीसला भेटला आहे आणि या गुन्ह्याचे तपास पुढे गडचिरोली पोलीस करत आहे। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने
बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।